माझा नमस्कार. पहिल्यांदा मी राजमाता मासाहेब जिजाऊंना पहिल्यांदा मानाचा मुद्रा करतो आणि त्या माऊलीनं आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या स्वरूपात स्वराज्य दिले आणि ज्या धर्मवीर संभाजी राजांनी हे स्वराज्य सांभाळलं त्या दोघांनाही मी मानाचा मुद्रा करतो, त्यांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी जे आपले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक दिलीप जाधव साहेब आहेत. आता ह्या सरांनी सगळ्यांनी सांगितले की त्यांनी काय काय आम्हाला दिले, बरोबर आहे, त्यांनीही दिलं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मदत केली आहे. या ठिकाणी त्यांना दिलीप जाधव साहेबांच्या चरणाला मी वंदन करतो आणि आणि या ठिकाणी मी कॉम्प्युटर क्षेत्रातला माणूस आहे, म्हणजे मी टेक्निकल तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. पण या ठिकाणी जे माझे गुरुवर्य आहेत, ऋषिकेश खरगे सर आहेत, गुरुवर्य संदीप कुडचीकर सर आहेत आणि माझे मित्र जे आता व्हिडिओ बनवायला लागले आबा, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे. आणि हे जे अभियान आहे आऊसाहेब जिजाऊंच्या नावानं मी चालू केले आणि ह्याच्यामध्ये कुठलीही फसवणूक होणार नाही. तुम्हाला ह्यामध्ये न्याय देण्याचा प्रामाणिक आणि त्या पद्धतीने हे कार्य चालणार आहे. सरांच्या सांगण्यावर ह्याच्यासाठी ज्येष्ठ मंडळी आहेत, काही पदाधिकारी असतील, काही ज्येष्ठ नागरिक असतील, काही ह्या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतील. आता मला यांची नावं पण माहीत नाही, पण ह्या सर्वांच्या पण चरणाला मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या चरणाला मी वंदन करतो. मी काय फार मोठा माणूस नाही, फक्त एक विचार घेऊन आम्ही सर्वही इथं बसलेली सगळी मंडळी आहेत, प्रत्येक विचार घेऊन चालू आहे आणि ह्या विचाराला तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. एवढंच मी तुमच्या सर्वांच्या चरणी वंदन करून मी सांगतो. तर आता आपण जय जिजाऊ वधू नोंदणी अभियान जे आपण चालू केले, आता काळ बदललाय सर. म्हणजे पूर्वी बायोडाटा दिलं त्याच्या फाईली अपडेट व्हायच्या आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन त्या फाईली चाळून बघू शकत होता, बरोबर. आज या पलूस शहराची लोकसंख्या किती आहे? 50,000. आणि आपल्या हॉलमध्ये लोक किती आहेत सर? 100. या संपूर्ण पलूस शहराची जाहिरात केली, पण इथं आल्या तर लोक तेवढी नाही. पण लोकांना वेळ नाही हो यायला, पण आज ही गरज आहे. तुम्ही इथं आल्यानंतर ज्या चर्चा तुमच्यात होणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे, त्यातून लग्न होणार आहे. कारण आज लग्न होण्यात त्याची चर्चाच नाही आहे. आता मी वधूवर सूचक आहे, मी पण ह्यात काम केले, पण आता मला एवढं ह्यांच्यासारखं बोलता येत नाही कारण मी टेक्निकल माणूस. मी तुम्हाला आता ही नोंदणी ऑनलाईन करायची आपल्याला, म्हणजे ह्याच्यामध्ये जी स्थळ आहेत तुम्हाला सगळी ऑनलाईन तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे युजर ने पासवर्ड मिळणार आहे त्याच्यामधनं ते तुम्हाला स्थळ बघायचे आहे आणि त्या स्थळाशी थेट संपर्क साधायचा. तुमची संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे. भले तुमचं जाणं येणं असेल ते सगळं तुम्ही बघायचं स्वतः. तुमचं लग्न ठरलं